खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ हा खंडाळा पर्वतरांगेच्या कुशीत आणि पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेले एक अत्यंत शांत आणि प्रसिद्ध आध्यात्मिक केंद्र आहे। हे ठिकाण नाथ संप्रदायाचे महान योगी आणि जलतपस्वी श्री गगनगिरी महाराज यांच्या स्मरणार्थ उभारले गेले आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक गोताड स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आता निघालोय खोपोली येथे श्री गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये। ठाण्यावरून सकाळी 8:10 ची खोपोली ट्रेनने मी प्रवास करणार आहे। ठाणे ते खोपोली तिकीट प्रति व्यक्ती 60 रुपये इतका आहे। ठाण्यावरून खोपोली येथे जाण्यासाठी साधारण 1.5 ते 2 तासाचा प्रवास करावा लागतो। खोपोली स्टेशनवर उतरल्यानंतर मठामध्ये जाण्यासाठी रिक्षा मिळून जातात आणि त्यासाठी प्रति व्यक्ती 20 रुपये घेतले जातात आणि चालत जायचं असेल तर 10 ते 15 मिनिटं एवढा वेळ लागतो। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय मठाच्या जवळ। मठाच्या बाहेरच तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर त्यासाठी छोटे छोटे स्टॉल सुद्धा आहेत। समोर बघता ही पाताळगंगा नदी आहे आणि इकडे मठाचे मुख्य प्रवेशद्वार आहे। त्याच्या पलीकडे एक गेट आहे, त्या गेटमधून आपल्याला प्रवेश करायचा आहे। त्यानंतर आत आल्यानंतर इकडे चप्पल स्टँड सुविधा आहे आणि त्याचा 1 रुपये चार्ज घेतला जातो। या मठामध्ये मोबाईल यूज करायला परवानगी नसल्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। या मठामध्ये प्रामुख्याने गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती हे 2 उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। तसेच येथे मोफत वैद्यकीय केंद्र सुद्धा आहे आणि असा काही मठाचा परिसर आहे। समोर सुंदर असं गार्डन आहे आणि इथली स्वच्छता पण खूप सुंदर आहे। विशेष म्हणजे इथला सेवेकरी वर्ग आणि कर्मचारी वर्ग भाविकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात। हा आश्रम ध्यान, प्रार्थना आणि शांततापूर्ण वेळ घालवण्यासाठी उत्तम मानला जातो। तर मित्रांनो, आता आपण निघालोय गुहा दर्शनाकडे। मठामधून गुहा दर्शन हे 10 ते 15 मिनिटं अंतरावर आहे। गुहेकडे जाताना आयुर्वेदिक मसाज सेंटर बघायला मिळते। त्यानंतर गोशाळा सुद्धा आहे। गुहेकडे जाताना विशेष सूचना फलक सुद्धा आहे, त्याचं पालन करणेही बंधनकारक राहील। इथे पाय धुण्याची सुविधा केलेली आहे। श्री गगनगिरी महाराजांचे मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर आणि त्यांचा जन्म 1906 मध्ये पाटण तालुक्यातील मणदुरे येथे श्री दत्त जयंतीला झाला। ते नाथपंथी, हठयोगी, जलतपस्वी आणि दत्तावतारी संत मानले जातात। त्यांनी अनेक वर्षे हिमालयात आणि घनदाट जंगलात कठोर तपश्चर्या केली। या गुहेमध्ये सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भक्तांना प्रवेश करता येईल। याच गुहेमध्ये श्री गगनगिरी महाराज तपस्या करायचे आणि या गुहेमध्ये तुम्ही मेडिटेशन सुद्धा करू शकता। गुहेतून बाहेर आल्यानंतर तुम्हाला खोपोली शहराचा सुंदर असा नजारा दिसतो आणि ते पाणी पिण्याची सुविधा केलेली आहे। गुहा दर्शन झाल्यानंतर तुम्ही खाली आलात, इथे प्रति केदारनाथाचे मंदिर आहे। या मंदिरात सुद्धा दर्शन घ्या आणि इथले जे शिवलिंग आहे ते केदारनाथ मंदिराप्रमाणेच आहे। श्री गगनगिरी महाराजांना लहानपणापासूनच ईश्वर प्राप्तीची ओढ होती। वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी घर सोडले। सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले। नाथ संप्रदायांबरोबरच ते 32 शिराळा येथे आले। वयाच्या 7व्या वर्षी नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली। या मठाच्या परिसरामध्ये भक्तांना राहण्यासाठी सुसज्ज असं भक्तनिवास बांधलेला आहे। महाराजांनी या आश्रमातील पर्णकुटीत 4 फेब्रुवारी 2008 रोजी पहाटे 3:30 वाजता देह ठेवला। या मठामध्ये दुपारी 12 वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसाद दिला जातो। त्यासाठी दर्शन लाईनीच्या बाजूला इथे काउंटर आहे आणि तिथे तुम्हाला 20 रुपयाचं कुपन भेटतं आणि खूप छान असा महाप्रसाद असतो। जर तुम्ही या मठामध्ये कधी आलात तर या महाप्रसादाचा नक्की लाभ घ्या। तर मित्रांनो, खोपोलीमधील श्री गगनगिरी महाराज मठाबद्दल जी काही माहिती सांगितली ती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।